चला रोलिंग. माझा आवाज बसलाय रे. खूप आनंदाचा क्षण आहे. 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत. 60 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना पूर्ण होत आहेत. पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब त्याचबरोबर प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्ष देखील बाळासाहेबांचं आहे. त्या निमित्ताने शिवसेना ही तळागाळापर्यंत घराघरापर्यंत गेली पाहिजे, गावागावापर्यंत गेली पाहिजे. त्याच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमाने देखील महिला आघाडी असेल, युवासेना असेल, शिवसेना असेल, हे वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, मंत्री, त्याचबरोबर सगळे नेते जे आहेत हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन शिवसेना वाढवण्यासाठी काम करत आहेत. आणि शिवसेना जी आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून मजबूत होताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. सर, आपल्याकडे जो कार्यक्रम चालूच आहे जोशामध्ये, आणखी कार्यक्रम निमुखाने दिलेला आहे, त्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं? या शुभेच्छा आहे सगळ्यांना. ऑपरेशन टायगर बद्दल खूप चर्चा सुरू आहे. आपण देखील दिल्लीमध्ये नंतर दुसऱ्या दिवशी होतात. कोण म्हणाला? मी तर नव्हतोच कुठे. पाहिलं का मला? पण येणारे आता काही 6 खासदार नव्हे तर 7 खासदार होते असे देखील वक्तव्य रामदासबाईंकडून करण्यात आलेलं आहे. बघा, मला वाटतं तुम्ही पण थोडं पेशन्स ठेवा 2 दिवसासाठी. पुरावे मागितले जर बोलतात असं काय झालं असेल तर आम्हाला दाखवा, तुम्ही फोटो दाखवा, पत्र दाखवा, नोटीस बजावण्यात आलं त्या खासदारांना जे अनुपस्थित होते. बघा, खासदार आहेत ना, सगळे शिक्षित आहेत आणि सगळे खूप हुशार आहेत. व्हीपचा जो विषय आहे, नोटीसचा विषय आहे, व्हीप जो आहे हा व्हीप सभागृहाच्या आतमध्ये लागत असतो जेव्हा मतदान करत असतात. हे सगळे खासदार जे आहे निवडून आलेले आहेत भरपूर वेळा आणि त्यांना सगळी प्रोसिडिंग जी आहे ती हाऊसची माहिती आहे, रूल्स बुक माहिती आहे. तर हे कोणाला जे आहे हे घाबरवायचं काम जे आहे कोण करत असेल की आम्ही नोटीस देऊ, हे देऊ. सभागृहामध्ये व्हीप जो आहे हा प्रत्येक मिटिंगला जो आहे तो लागू होत नसतो. हा जो आहे हा सभागृहामध्ये तुम्हाला प्रेझेन्स राहून तिथे वोटिंग करायचं की नाही ह्याच्यासाठी जो आहे तो व्हीप असतो. तर हे लोकांची दिशाभूल करणं, मला लोकांना देखील सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावरती आता दुसरं काय उरलेलं नाही आहे. लोकांना शिव्याशाप द्या, त्याचबरोबर लोकांची दिशाभूल करा, त्यानंतर आटापिटा करा, हे फ्रस्ट्रेशनचे लक्षणं आहेत सगळी. आदित्य ठाकरेंनी आज ट्विट केलेलं आहे आणि सगळं असं म्हटलंय की हे आम्हाला सोडून गेले किंवा त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली ट्विटमध्ये. आणि पुन्हा एकदा आम्ही मशाल आमची उजळून दाखवू तेजाने असं सांगितलं. नाही, एक चांगलं त्यांच्या खाली ट्विटच्या खाली एक चांगलं एकाने लिहिलं होतं. मी आता राहुल शेवाळ्यांना देखील वाचून दाखवलं. हां, काय लिहिलं तुम्ही ट्विट बघा. फोटो काढा. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आपण ऐकली, अन्य नेत्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे. राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे. ते 6 खासदार आज व्यासपीठावर